वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। परमं सुंदरम एकदंतं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानंदरूपाय सदसव्यशक्ति हेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं। महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत कल्याणेश्वर भगवान की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत
संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय सब शिवाचार्य गुरु महाराज की जय सब संतन की जय जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय बजरंगबली हनुमान की जय हर हर महादेव भारत माता की जय वंदे मातरम मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते गौ माता की जय सरस्वती माता की जय अपने अपने माता पिता की जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जय भोले वाराणस्यात् विश्वेशं
त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिव ॐ नमः शिवाय नमः पार्वतीपते शिव हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिरडवाणी नगरीचे ग्रामदैवत भगवान कल्याणेश्वर शंभू महादेव यासह सर्व देवी देवतांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज आदी राजांना वंदन करून आजच्या परमपुण्यभूमी शिरडवाणी नगरीमध्ये 7व्या दिवसाच्या या मंगलमय प्रसंगी शिवकथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज पारायण परमरहस्य सोहळा संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा या नामयज्ञ सोहळ्यामध्ये अगदी मोलाचं योगदान देऊन या संगीतमय शिवकथेचं आयोजन नियोजन करून या शिरडवाणी नगरीला अगदी शिवमय करून टाकलेला आहे असे शिवभक्तपरायण या सप्ताह कमिटीचे सर्व संयोजन समिती मुकिंदप्पा काशीनाथ कल्याणकर दीपक सखाराम कल्याणकर नामदेव एकनाथ कल्याणकर शिवराज मारोतराव कृष्णापुरे कैलाश नागोराव देशमुख
अरुण तुकाराम कल्याणकर, संतोष नागोराव देशमुख, राजू सुधाकर जिरवणकर, ओमा आनंदराव कल्याणकर यासह परिचित अपरिचितरित्या सर्व संयोजन समिती, ग्रामस्थ मंडळी, संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर यांच्या स्नान पूजा आणि भोजनाची प्रसादाची व्यवस्था करत असलेले, बघता बघता 7 दिवस कसे गेले हे सुद्धा कळालं नाही. अगदी घरी सुद्धा अशी व्यवस्था होत नसेल त्याच्याही पलीकडे अगदी आईची माया देऊन, पित्याची माया देऊन आमच्या या हिंगमेरे परिवारांनी गुरु महाराजांचं या ठिकाणी यथोचित सेवा केलेली आहे. शिवभक्तपरायण श्रीनिवास गुरुनाथ हिंगमेरे परिवार, शिवभक्तपरायण शंकरराव गुरुनाथ हिंगमेरे, शिवभक्तपरायण सुनीताई शंकरराव हिंगमेरे, चिरंजीव शिवभक्तपरायण आकाश शंकरराव हिंगमेरे परिवार यासह स्वरशिवाणी संगीत संच या कलाकारांच्या भोजनाची व्यवस्था करणारे शिवभक्तपरायण गोविंदप्पा कल्याणकर यांच्या धर्मपत्नीने अगदी स्वर्णाताई यांनी सुद्धा या कलाकारांची सुंदररित्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. अगदी 7 दिवसाच्या या पर्व काळामध्ये कुमार सागर महाराजांच्या पाद्यपूजेची व्यवस्था करून, गुरु महाराजांचं आदर आतिथ्य करून, गुरु महाराजांना आपल्या घरामध्ये बोलावून यथोचित स्वागत सत्कार केलेले शिवभक्तपरायण सुरेश बाबूराव कल्याणकर, शिवभक्तपरायण गोविंद जयवंतराव कल्याणकर, शिवभक्तपरायण शिवदास बापूराव कल्याणकर, शिवभक्तपरायण रत्नाकर जांबुदकर, शिवभक्तपरायण गोपाळराव पाटील, शिवभक्तपरायण डॉक्टर सुरवसे साहेब परिवार या सर्व परिवारांनी गुरु महाराजांना आपल्या घरामध्ये बोलावून यथोचित पाद्यपूजा मंगल आरती संपन्न करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेले भाविक सद्भक्तगण, अगदी पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा दिलेले भाविक सद्भक्तगण, आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये सकाळचं अन्नदान दिलेले शिवभक्तपरायण शंकरराव अण्णाराव कल्याणकर, सायंकाळचे अन्नदान शिवभक्तपरायण दशरथराव दिगंबरराव ठाकरे या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढण्यापासून ते सर्व स्वच्छता करणारे सद्भक्त मंडळी, विण्याची सेवा देणारे भाविक सद्भक्तगण, पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा दिलेले सर्व भजनी मंडळ, महिला मंडळ, या संगीतमय शिवकथेसाठी अगदी महाराजांना जशी हवी आहे त्या पद्धतीनं सुंदर अशी साऊंड सिस्टम देणारे, ज्यांचं नावच सुदर्शन आहे, भगवान विष्णुदेवांच्या हातामध्ये जो सुदर्शन आहे चक्र, त्याच पद्धतीने हे चक्र आहे ना ते तुमच्या हातात आहे. आणि सुंदर असं चक्र तुम्ही 7 दिवस या ठिकाणी गुरु महाराजांच्या चरणी सेवा दिलेली आहे. अशी सुदर्शन दादा शिरडकर या संगीतमय शिवकथेसाठी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या 3 प्रांतामध्ये जे संगीत संच या ठिकाणी ख्यातनाम गायक आणि वादक म्हणून कार्य करत आहे असे स्वरशिवाणी संगीत संच तुळजाभवानी तुळजापूर लोहाराचे कलाकार, सिंतवादक, गायनाचार्य, संगीत विशारद, स्वर अलंकार मार्गदर्शक, ज्यांच्या सहवासामध्ये लहानपणापासून आजपर्यंत
गायनाचं ज्ञान अमृत आम्ही घेतलेलं आहे आणि गायनाचे गुरु म्हणायला काही हरकत नाही असे शिवभक्तपरायण, संगीत अलंकार, प्रेमळ अंतकरणाचे शिवभक्तपरायण अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर यांच्याच मार्गदर्शनाखाली मी 5वीला असल्यापासून ते आजपर्यंत गायनाचं त्यांच्याकडून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच या ठिकाणी मी आज आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक या 3 प्रांतामध्ये नको नको म्हणलं तरीसुद्धा शिवकथेच्या तारका येऊन बसत आहेत. एका तारखेला 2-2 शिवकथा, म्हणजे सकाळी एकीकडे आणि सायंकाळी एकीकडे, म्हणजे जवळजवळ श्रावण महिना ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या तारखा आज तागायत बुकिंग आहेत. त्याचं कारण गुरु महाराजांचं संगीत ज्ञान आणि चालत असलेल्या भगवान शिवाचा आशीर्वाद. या आशीर्वादाने व गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशा प्रकारे भरभरून प्रेम भक्तांचं मिळत आहे असे अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर. सोबतच अगदी 4 वर्षाखाली ज्यांची भेट झालेली आहे आणि कुमारसागर महाराजांचा स्वभाव असा आहे, महाराजांजवळ येऊन एखादा कलाकार अगदी भावयुक्त अंतकरणाने आपली प्रेमळ सेवा देत असेल तर महाराजांचा एक स्वभाव आहे की त्या व्यक्तीला जर कला कमी जरी असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांना विसरलं नाही आहे असे 4 वर्षापूर्वीपासून ज्यांची या संगीतमय शिवकथेमध्ये मृदंगाची साथ होत आहे असे गोड अंतकरणाचे शांत स्वभावी निर्मळ व्यक्तिमत्व, मनामध्ये कुठलेच षडविकार नाही आहेत. आपली सेवा, आपले महाराज, आपलं कीर्तन, आपली कथा याच्यापेक्षा त्यांना दुसरं काही मोठं वाटत नाही आहे असे मोठ्या मनाचे मृदंगवादक, मृदंग सम्राट, मृदंग महामेरू शिवभक्तपरायण बालाजी महाराज आळंदी. त्यांचं गाव हिंगोली जिल्ह्यामध्ये इडोळी आहे आणि ते मोठ्या महान कलाकारांचे नातू आहेत. हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज बुवा इडोळीकर हे महान एक उंच शिखरावरती गायक होऊन गेलेले आहेत. त्यांचे ते नातू आहेत आणि गोड असा मृदंग वाजवतात असे मृदंगवादक आपल्याला शिवकथेला लाभलेले आहेत असे बालाजी महाराज आळंदीकर, ज्यांचं लहानपणापासून मार्गदर्शन लाभतं आहे. लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे, मुंबई या साईडला ज्यांनी बोटाला धरून या शिवकथा करण्यासाठी या सिंहासनावरती बसवलेलं आहे, कीर्तनासाठी फेटा बांधून उभं केलेलं आहे, असे पित्याप्रमाणे असणारे शिवभक्तपरायण आमचे मार्गदर्शक दत्तात्रय कोल्हेअप्पा अपसिंगा तुळजापूर यासह कुमारसागर महाराजांचे राईट हँड म्हणलं तरी काही हरकत नाही असे अगदी मोठ्या भावाप्रमाणे आपल्यासोबत राहून कुमारसागर महाराजांच्या शिवकथेला तबल्याची साथ देणारे शिवभक्तपरायण आत्मीय बंधू, प्रेमळ अंतकरणाचे. मूळ त्यांना राग येत नाही बरं का, कितीही काही बोललं तरी त्यांना राग येत नाही. मी म्हणतो या ब्रह्मांडामध्ये राग येणारा एकच व्यक्तिमत्व असेल, तो म्हणजे माझा मोठा भाऊ आत्मलिंग भैया. असे प्रेमळ अंतकरणाचे शिवभक्तपरायण आत्मलिंग दादा लोहारेकर लहानपणापासून अगदी कृष्णा आणि सुदामाची यारी दोस्ती असणारे ते सध्या म्हणजे माझ्या भावाचे क्लासमेट आहेत, पण परमार्थिक दृष्टिकोनातून परमार्थामध्ये आमचं मन जुळलं आणि अगदी 6वीला मी असल्यापासून आणि महाराज 10वीला असल्यापासून सुदाम्यासारखी मैत्री निभावणारे अगदी गरीब अंतकरणाचे शांत स्वभावाचे परममित्र, ज्यांचं स्वतःचं मठ आहे म्हणजे आमचं आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये गोशाळा, अन्नदान, अखंड शिवनाम सप्ताह, शिवसांप्रदायिक निवासी शिक्षण संस्था असं त्या ठिकाणी आम्ही कारभार सांभाळतो आहेत. त्या आश्रमाचे महाराज परममित्र 12 ज्योतिर्लिंग अवतार आश्रमाचे प्रथम महाराज शिवभक्तपरायण परममित्र सुदामा भागवतजी महाराज, भागवतेश्वर महाराज किलजकर यासह ही शिवकथा
आई म्युझिक व भक्तिधारा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य गुरुभक्त दत्तात्रय महाराज किलजकर यासह अगदी 7 दिवसामधून वेळातून वेळ काढून आपण सर्व भाविक भक्त या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आलात. तुम्ही देव आहात. 7 दिवसाच्या पर्वकाळामध्ये आणखी ज्यांना इथं मंडपामध्ये येण्याचा वेळ मिळाला नाही, आणखी सुद्धा काही जण वट्ट्यावर कट्ट्यावर दुकानामध्ये टपरी पुढं हॉटेल पुढं गच्चीवर आपापल्या सोयीनुसार कथा श्रवण करत असलेले ब्रह्मदेव आणि 7 दिवस कथा सुरू आहे हे माहीत असताना देखील इथं कशासाठी जायचं, इथं जाण्यानं कोणाचं भलं झालंय असं म्हणून घरात आराम करत असलेले महादेव, देव, ब्रह्मदेव आणि महादेव या तीनही देवतांचं आणि आलेल्या तुम्हा सर्व भाविक सद्भक्तांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे अशा सर्व भाविक भक्तांचं या संगीतमय शिवकथा परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या सांगता 7व्या दिवसीय शिवकथेला प्रारंभ करत असताना काल आपण 6व्या दिवसीय पर्वकाळामध्ये ब्रह्मांडाचा नायक देवादिदेव शंभू महादेव आणि जगतजननी जगदंबा माता सती माता या शिवसती विवाह सोहळ्याचं आयोजन मोठ्या थाटामाटाने संपन्न करून आपण तो विवाह सोहळा संपन्न केलेला आहे. अगदी डोळ्याचे पारणं फिटावे असा क्षण आपण काल आपल्या शिरडवाणीमध्ये पाहिलेला आहे, श्रवण केलेला आहे. आनंदाने आपण नाचलाही आहेत. आजच्या 7व्या दिवसीय पर्वकाळामध्ये आपण आपल्या मुलीची पाठवणी करत असताना आईनं नेमकं मुलीला काय सांगितलं पाहिजे. मुलगी हे परक्याचं धन आहे. मुलीला जन्म दिला पाहिजे. मुलगी हे लक्ष्मी पावल्यानं त्या ठिकाणी जन्माला येते, पण मुलगी म्हणजे कायमस्वरूपी आपल्याकडे राहत नसते. मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं. कितीही तिला जीवापाड जपलं, कितीही तिच्यावरती जीव लावला, कितीही तिला माया लावली, एक ना एक दिवस आपली ही मुलगी परक्याच्या हातामध्ये द्यायचं असतं. आणि मुलींच्या भाग्यामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. आज या कलियुगातल्या आईनं आपल्या मुलीला नांदायला जाताना काय सांगितलं आणि सतीच्या आईनं सतीला नांदायला जाताना काय सांगितलं, याच गोष्टीचं ज्ञान घेऊन आपण जीवनामध्ये जगत असताना कोणत्या मार्गाने जगावं याच कथा श्रवण करून आज कथेला विराम करणार आहोत. आपले लग्न आणि भगवान शिव परमात्म्याचं लग्न याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. ब्रह्मांड नायक देवादिदेव शंभू महादेवांचा विवाह सोहळा झाल्यावर भगवान भोलेनाथ, नंदीगण, ब्रह्मदेव, विष्णुदेव आदी ऋषी मुनी देवी देवता दक्षाच्या नगरीमध्ये कित्येक दिवस कित्येक महिने या दक्षाच्या नगरीमध्ये मुक्कामाला राहिलेले आहेत. सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला, सुपारीचा खेळ खेळण्यात आला, पान सुपारीचा खेळ खेळण्यात आला, मेहंदीचा खेळ खेळण्यात आला. असे नवीन नवीन उत्सव आनंदाचे त्या दक्षाच्या नगरीमध्ये संपन्न करण्यात आले. मुक्कामी वराड राहिलं. आपलं लग्न कसं असतं हो? सकाळी डामडुम, दुपारी चामचूम आणि संध्याकाळी सामसूम. आपले लग्न असे. पण भगवान भोलेनाथाचा विवाह सोहळा अगदी डोळ्याचे पारणं फिटावे अशा प्रकारचा विवाह सोहळा आहे. आणि तो भगवान भोलेनाथ माता सती मातेसह या दक्षाच्या नगरीमध्ये आनंदाने 6-7 महिने राहिलेले आहेत. पण एक दिवस असा उजाडलेला आहे की कितीही जीवापाड दक्ष प्रजापती आणि त्यांच्या आईनं काळजाच्या तुकड्याप्रमाणे त्या सतीला सांभाळलं, लाड केले, नवस केले, पुरवले, हट्ट पुरवले. पण एक दिवस ही लेक आता माहेर सोडून कुठं जाणार आहे? सासरी जाणार आहे. तो क्षण, तो दिवस उजाडलेला आहे ज्या दिवशी
सती मातेची डोलीमध्ये बसून पाठवणी करायची आहे. आणि पाठवणी करताना सतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. लहानपणापासून ते आतापर्यंत आपण आईच्या आणि बाबांच्या छत्रछायेखाली वाढलो, पण आज ही माया सगळं काही सोडून आपल्याला कुठं जायचं आहे? सासरी जायचं आहे. आईच्या हृदयाला घट्ट मिठी मारून रडू लागलेली आहे. आई, आजपर्यंत मी तुझ्या छत्रछायेखाली मध्ये वाढलेली आहे. बाबांनी मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं आहे. पण नशिबामध्ये हेच असतं का ग, की मुलींना आपलं घर सोडून परक्या घरी जायचं असतं? आईला बोलू लागलेली असताना, बाळा, मुलीच्या विधीमध्ये, मुलीच्या भाग्यामध्ये विधात्याने असंच काही लिहून ठेवलेलं आहे की तिला एक ना एक दिवस परक्याच्या घरी जायचं असतं. पण बाळा, आता तुम्ही जे काही गोष्टी सांगणार आहे ना, ते तू कान उघडे ठेवून ऐक. तुझ्या संसारामध्ये भांडण होणार नाही. भगवान भोलेनाथ देवादिदेव महादेव आहेत, त्यांच्यासोबत तुझं भांडण होणार नाही. तुझा संसार सुखाचा होईल यासाठी तुला मी काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी तू कान उघडे ठेवून ऐक. तुम्ही हे ऐका. नांदायला गेल्यानंतर बाळा, जसं तू माहेरामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत झोपायची ना, तसं सासरी जमणार नाही बाळा. सासरी गेल्यानंतर पहाटे लवकर उठावं लागेल तुला. आणि माहेरात असताना आई उठवायची, मग तू स्नान करायचं, मग आई स्वयंपाक करून तुला खाऊ घालायची. सासरी तसं नाही बाळा. तुला लवकर उठून तुला लवकर सगळ्याच्या अगोदर स्नान करावं लागेल, सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवावं लागेल, सगळ्यांचं तुलाच आवरावं लागेल बाळा. ज्या पद्धतीनं तू माहेरामध्ये आई आणि बाबांची आज्ञेचं पालन केलं, आई वडिलांना ईश्वर समजून त्यांची सेवा केली, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं बाळा, सासरी गेल्यानंतर सुद्धा सासू आणि सासरे यांना कसं सांभाळायचं आहे? तुला आई आणि वडिलांप्रमाणे सांभाळायचं आहे. सासू सासऱ्यांना उलट बोलायचं नाही आहे तुला. त्यांना आई आणि वडील समजून सतीची आई सतीला जे शब्द सांगत आहे ते प्रत्येक आईनं आपल्या मुलीला जाताना सांगितलं पाहिजे, सासरी जाताना. नाहीतर कलियुगातल्या बऱ्याचशा मायमावल्या अशा आहेत, हे बघ, सासरी एकदा गेली ना, तू आणि तुझा नवरा, बस हम दो हमारे दो. ते सासू नको, सासरे नको, काही नको म्हणले, पटकन वेगळं राहा, आहे की नाही? आणि लगीन झाल्यावरच हे सुचतं म्हणले माणसाला, आहे की नाही? मग ते आई वडील बिचारे म्हातारे कोतारे असतात. ज्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, ते मुलं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी मायबापांना विसरतात, वेगळं राहतात आणि ऐकतात कुणाचं. जन्म देऊनी आम्ही पोराला, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिल र, साहिल र, साहिल र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. जन्म देऊनी आम्ही पोराला, हो, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिल र, साहिल र, साहिल र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र.
लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई लाडाची सुनबाई काय सांगू तिची लवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमची माय बाप पाहिजे नाही तुमचे माय बाप पाहिजे नाही तुमचे माय बाप पाहिजे नाही आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमची माय बाप पाहिजे नाही जित्यापणी हे मरणामचा हो जित्यापणी हे मरणामच आम्ही डोळ्यांनी पाहिलं र पाहिलं र पाहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं अडक्या छपरात कस राहावं काय खावं आणि काय ल्यावं या छपरात कस राहावं काय खाव काय राहावं या म्हातारपणात आता कुठ कामाला मी जावं कामाला आम्ही जावं कुठं कामाला आम्ही जावं पडक्या छपरात कस राहावं हे बोले काय खावं आणि काय ल्यावं या म्हातारपणात आता कुठ कामाला मी जावं शेतीवाडी घरदार सारा हो शेतीवाडी घरदार सार पोराच्या नावानं लिहिलं र लिहिलं र लिहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं जन्म देऊनी आम्ही पोराला हो जन्म देऊनी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी साहिलं र साहिलं र साहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं लगीन झाल्यावर माय बाप सोडून नम पार्वती पते शिव हर हर लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजे नाही जित्यापणी हे मरणामच आम्ही डोळ्यांनी पाहिलं र पाहिलं हो ज्या घरात सासू सासऱ्यापासून आपला मुलगा दूर राहतो त्यांचा संसार कधीच धन्य होत नाही त्या घरामध्ये कधीच शांतता राहत नाही
त्या घरात सतत वादविवाद होत असतात. ज्यात घरामध्ये सासू आणि सासऱ्यांचं वास्तव्य आहे तो परिवार एकत्रित राहून शेवटच्या क्षणामध्ये आनंदाची प्राप्ती होते. मला सांगा, लग्न होऊन बाजूला राहणाऱ्या नवनवीन फॅशन मॉडर्न जमान्यातील मुलामुलींनो, तुम्ही सासू सासरे होणार नाहीत का? तुम्ही म्हातारे होणार नाहीत का? का तुम्ही तशीच राहणार आहात? आणि म्हणून तुम्हाला सुद्धा एक दिवस म्हातारपण येणार आहे, तुम्हाला सुद्धा एक दिवस आई व्हायचं आहे, तुम्हाला सुद्धा एक दिवस सासू सासरे व्हायचं आहे. आणि म्हणून आपण जर आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारे वागत गेलो, मार्गदर्शन करत गेलो, तर आपले लेकरं त्याच पद्धतीनं शिकतील. नाहीतरी जन्माला येऊन आई वडिलांची संपत्ती सगळ्यांना हवी आहे, पण त्यांनी कमवलेला पैसा मात्र नको आहे. आई वडील मृत्यूनंतर त्यांनी वापरत असलेले सगळं पांघरून अंथरून कपडा लत्ता सगळं फेकून देता, आहे की नाही? पण मला म्हणायचं आहे काय, त्यांनी कमवलेली 10-5 एकर जमीन माझ्यासारख्या महाराजांना दान करावी. गाडी बंगला माझ्यासारख्या महाराजाच्या नावावर करून टाकावा. त्यांनी कमवलेलं सगळं पाहिजे, पण त्यांच्या आठवणी पुसून टाकता. किती माणूस जन्म वाम मार्गाला चालत आलेला आहे. बघा, तुम्ही जसं वागता त्याच पद्धतीनं तुम्हाला परतफेड मिळते बरं का. एकदा एक राजा नावाचा मुलगा, त्याचा पिता असणारा संतोष, संसारामध्ये या राजाला लहानाचं मोठं करवत असताना हा संतोष नावाचा व्यक्ती त्यानं आपल्या थकलेल्या आजोबाला दुसऱ्या मजल्यावरती एक रूम दिली होती, बेड रेस्ट. तिथे एक घंटी बांधलेली होती. आजोबाला जरी चालायला आलं तर आजोबांनी खाली येऊ नये. 4 चौघ पाहुणे जर आले तर आजोबांची त्या ठिकाणी लाज वाटते, आहे की नाही? म्हणून त्यांना बेड रेस्ट दुसऱ्या मजल्यावरती झोपायला सगळी व्यवस्था केली. आजोबांना जर काही पाहिजे असेल ना, आजोबांना घंटी वाजवायचं आणि खालून कोणीतरी जायचं, आजोबांना जे काही हवं आहे ते द्यायचं. हे सगळं काही तो लहानसा 15-16 वर्षाचा राजा असणारा डोळ्यांनी पाहू लागला. बघता बघता काही दिवसानंतर या राजाचे आजोबा संतोषचे वडील असणारे या जगातून निघून गेले. अंत्ययात्रा संपन्न झाल्यावर काही दिवसातच या राजाच्या वडिलांनी म्हणजे संतोष दादांनी त्या आजोबाचं सगळं अंथरून पांघरून गादी, कपडे, घंटी, ताट, तांब्या हे सगळं काही एका थैलीमध्ये बांधलं आणि बाहेर टाकून द्यायला निघाले. एवढ्यामध्ये राजा आडवा आला आणि म्हणाला, बाबा कुठे चाललात? बाबा म्हणाले, तुझे आजोबा आता या जगात राहिलेले नाहीत, म्हणून त्यांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू मी फेकून द्यायला निघालेलो आहे. अहो बाबा, मला नोकरी लागेल न लागेल, माझ्याकडे पैसे येतील न येतील, ही जी थैली आहे ना तुम्ही माझ्याकडे सोपवा, मी ती थैली व्यवस्थित ठेवेन. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल ना, तुम्ही वृद्ध व्हाल ना, त्यावेळेस जशी तुम्ही आजोबाची व्यवस्था केलात ना, त्याच ठिकाणी मी दुसऱ्या मजल्यावर हीच गादी टाकेन, हीच घंटी तिथं बांधेन, हेच ताट तांब्या तुम्हाला जेवायला ठेवेन. याच सगळ्या वस्तू तुमच्यासाठी कामी येतील. पैसा कशासाठी खर्च करायचा? याला कारणीभूत कोण आहे? आपण आपल्या डोळ्यासमोर, आपल्या घरामध्ये, आपल्या लेकरांच्या समोर कसं वागतो, कसं बोलतो, तेच गुण लेकरं घेत असतात. म्हणून अगोदर आपल्या आई बापांनी वागत असताना कसं वागलं पाहिजे? घरामध्ये एक सुद्धा शिवीगाळ आली नाही पाहिजे. ज्या घरात या तोंडाने, या वाचेने, वाम मार्गाने, वाम गोष्टी, भापट गोष्टी, शिवीगाळ, अभद्र शब्द बोलले जातात, तिथं देव थांबेल का हो? देवाऱ्यावर 100 देव आहेत, पण एक सुद्धा देव तिथं थांबायला तयार नाही, आहे की नाही? कारण आपल्या मुखात, आपल्या वाचेमध्ये प्रेम नाही आहे, भाव नाही आहे. आणि म्हणून मौन धारणा. सती मातेनं, आईनं जे सांगितलेलं आहे ते संसारामध्ये केलेलं आहे, म्हणून सतीचा संसार धन्य झालेला आहे. आई सांगू लागलेली आहे, बाळा आता महादेवाला काय सासू सासरे नाहीत म्हणा, पण महादेव पती आहेत, त्यांची सेवा अशी कर की त्यांना
आमच्याकडे शिकायत करण्यासाठी कुठलीच गोष्ट मागे नाही राहिली पाहिजे, तशा प्रकारची तू सेवा कर. आणि अशा प्रकारे नांदायच्या गोष्टी सांगत असताना सती मातेची आई पुन्हा सती मातेला बोलू लागलेली आहे. नांदायला गेल्यानंतर ज्यावेळेस तुझ्या घरी कोणी पाहुणे राहुळे येतील त्यावेळेस चहा पाणी करायला नाक मोडत जाऊ नको, आहे की नाही. अतिथी देवो भव, याप्रमाणे तू काय करायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे, आदर आतिथ्य करायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, बाळा बरेच भांडण हे समोरच्यानं आरे म्हणला की आपण कारे म्हणल्यामुळं वाढतात. भांडण हे अचानक बोलत 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 लहानाचं मोठं भांडण होते की नाही. मग त्या भांडण मिटवण्याचा उपाय सतीच्या आईनं सतीला सांगितलेला आहे, बाळा तो मौन धारणा कर, मौन धारणा. कारण मौन धारणा केल्याने बरेचसे भांडण जागीच मिटतात माय, आहे की नाही. एकदा नवीन मुलगी नांदायला आली आणि सासू थोडीशी फटकळ होती. इथं किती सासू आहेत हातवरी करा. वा, बऱ्याच सासू आहेत, पण मी तुमचं नाही सांगत. तुमचे चेहरे बघितल्यानंतर मला साक्षात माता पार्वतीची आठवण येऊ लागते. अशा गुणवान सासू आहेत, तशा सुनासुद्धा आहेत, आहे की नाही. त्यामध्ये आम्ही आमच्या सुनीता आईला आजमावलंय 7 दिवस. सुनबाई असावी तर अशी, आहे की नाही. सासूनं बरेच गुणगान केले बरं का, मागे बरेच ऐकून घेतले आम्ही. अशी सासू सांगत नसते, बरोबर आहे का कोल्ह्याप्पा. तुम्ही ज्यावेळेस सासूला बोलत होतो तेव्हा मी ऐकत होतो, किती सुंदर विचार सांगितले. असं भाग्यामध्ये लागतं माय, भाग्यामध्ये. सुनीताबाईचं घर म्हणजे साक्षात शिवालय आहे बरं का. म्हणून त्या शिवाच्या मंदिरामध्ये सगळं गाव त्या ठिकाणी महाराजांच्या भेटीला, सुनीता आईच्या भेटीला तिथं येतं. जिथं आनंद आहे, जिथं प्रेम आहे, जिथं मन रमलं जातं तिथंच महाराज देखील थांबतात बरं का, आहे की नाही. आणि अशा सुनामध्ये, अशा सासूमध्ये एक फटकळ सासू त्या सुनीला त्रास देऊ लागली. विनाकारण तिला टाकून बोलायची, विनाकारण तिला शिवीगाळ करायची. हे माय, त्या बाळाला थोडं शांत बसवता का. त्याला कुरकुरे घेऊन द्या किंवा घरी घेऊन जावा, चॉकलेट घेऊन द्या त्या बाळाला, विनंती करतो माय. तसं आज आपल्या कथेचा सांगतेचा दिवस आहे. आपण आज जीवनामध्ये कसं जगायचं या गोष्टीचं ज्ञान ग्रहण करत आहोत, आहे की नाही. ज्या पद्धतीनं सासू त्या ठिकाणी विनाकारण सुनबाईला टाकून बोलत होती, विनाकारण बोलत होती, त्यावेळेस सुनबाईला कळालं गावामध्ये कथा सुरू आहे आणि कथाकार महाराज भविष्य सांगतात आणि त्यांच्याकडून उपाययोजना करून घ्यावी, आहे की नाही. माय श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, आहे की नाही. महाराजांकडे आपण मागणं घेऊन यावं, पण ते ओझं भगवान शिव परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं. कुण्याही देवाचं दर्शन घ्या, पण भगवान भोलेनाथाशिवाय पर्याय नाही आहे, त्याच्यावरती भार टाका. सुनबाईला कळालं की महाराज त्या ठिकाणी भविष्य सांगतात, म्हणून ती कथेला आली. कथा झाल्यानंतर दर्शनाला आल्यावर सुनबाईनं प्रश्न केला, महाराज अहो माझी सासू महिना झालं मी नांदायला आले, सारखं मला टाकून बोलते, शिवीगाळ करते, भांडण करते, मी काय करू, उपाय सांगा. यावर असणारे महाराजांनी उपाय म्हणून, उत्तर म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी शिष्याला बिस्लरीची बाटली आणायला सांगितली. आमची शिष्य धावत गेले, बिस्लरीची बाटली घेऊन आले. तदनंतर लगेचच ती बाटली उपरण्याच्या खाली धरली. उपरण्याच्या खाली बाटली धरली आणि महाराजांनी काय मंत्र मारला ते महाराजांना माहिती होता बरं का. आणि महाराजांनी ती बाटली सुनबाईच्या हातात दिली. सुनबाईच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिली आणि सांगितली, हे बघा सुनबाई, एक काम करा, आता छोटासा उपाय आहे, साधा उपाय आहे. कोणता? ज्या ज्या वेळेस सासू भांडायला उठेल, ज्या ज्या वेळेस तुमची सासू तुम्हाला टाकून बोलेल, ज्या ज्या वेळेस
ती तुम्हाला शिवीगाळ करेल, त्या वेळेस एक काम करायचं आहे. तुम्ही तिला प्रत्युत्तर न देता या बाटलीचं तोंड उघडायचं आहे. एक घोट पाण्याचा तोंडात घ्यायचा आहे. सासूचा गिरणीचा पट्टा थांबत नाही तोपर्यंत पाणी बाहेरही थुंकायचं नाही आणि गिळायचंही नाही. उपाय सांगितला मौन धारणा. सासू बिचारी बड 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 करून शांत होईल ना, त्यावेळेस पिऊ वाटलं प्या, नाही तर थुंकून द्या, हाच उपाय म्हणली. तथास्तु. उपाय घेतला आणि लगेचच त्या ठिकाणी घराकडे आल्याबरोबर दरवाजा उघडला. सासू बोलायला सुरुवात केली. कुठं गेलती मेले? काम धंदा सोडला, धुणं धुवायचं सोडली, स्वयंपाक करायचा सोडला, भांडी घासायची सोडली आणि रिकामं फिरतेस? कुठे गेलती मेले? राग तर भरपूर आला, पण महाराजांनी उपाय सांगितला होता. चटकन बाटलीचं टोपण उघडलं, एक घोट तोंडात घेतला, डोळे बंद करून तशीच उभा राहिली मसोबासारखी. सासू बिचारी 15-20 मिनिट त्या ठिकाणी बडबडबड केली. बिचारी किती बोलणार? हां, शांत झाली. ज्या सुनबाईला वाटलं काय छान उपाय आहे, बिना पैसे देता घेतलेला उपाय आहे म्हणले, काय सुंदर उपाय आहे. ठरलं ज्या वेळेस सासूनं भांडावं त्या वेळेस सुनबाईनं हा उपाय करावं. बघता बघता 2-3 महिने उलटून गेले आणि त्याच्यानंतर सासू एकटी बसलेली असताना तिला वाटलं माझी सून किती मयाळू आहे, दयाळू आहे. माझी स्वतःची लेक जर असती तर मला इतके वेळ एखादा शब्द टाकून बोलली असती, माघारी बोलली असती. पण माझी किती सून दयाळू, किती बोललं, किती टाकून बोललं, किती शिवीगाळ केली, तरी सुद्धा तिनं मला प्रत्युत्तर दिलं नाही. अशा गुणवान सुनेला मी उगचच भांडते. म्हणून त्या ठिकाणी तिला तिची दया आली. सुनबाईला बोलावून घेतलं आणि सांगितलं, बाळा आजपासून आपलं सासू सुनेचं नातं नाही बरं का, ते नातं संपलं. आणि नातं कोणतं तयार झालं? माय लेकीचं नातं तयार झालं. एक वेळा मौन राहिल्यानंतर सुद्धा संसारामधली भांडण मिटतात, पण मौन राहायलाच तयार नाही. सासूनं काकणं मागं घेतले की सुनबाई कंबर खवायला तयारच आहे लगेच, आहे की नाही? आणि म्हणून मौन धारणा हा उपाय आपल्या जीवनामध्ये अवलोकन केल्यानंतर संसारातली बरेचशी भांडण मिटतात. हा उपाय सती मातेला आईनं त्या ठिकाणी सांगितलेला आहे. बाळा, भगवान शिवाचा कधी राग आला ना, कधी उलट बोलले ना, तर तू सांभाळून घे, उलट बोलू नको. मी सांगितलं ना, जी पत्नी पतीला उलट बोलते ती बेडकाच्या जन्माला येते बरं का. आणि म्हणून आतापर्यंत बोललेलं सोडा, गंगेला गेलं, पण इथून पुढे शपथ घ्या आणि आपल्या पतीला कधीच उलट बोलू नका. सती मातेला आईनं पुढे सांगितलेलं आहे, बाळा आणखी एक सांगते आहे, नांदायला गेल्यानंतर जास्ती वेळ शेजारच्या घरात बसायचं नसते, जास्ती वेळ शेजारच्या वट्ट्यावर बसायचं नसते, कारण तिथूनच भांडणाची सुरुवात होते असते. ती तरी रिकाम्या गप्पा चालतात, तुझी सासू अशी, माझी सून तशी, असे वागते तसं वागते, याच्याने बरेचसे भांडण त्या ठिकाणी वाढतात. म्हणून बाळा, काम नसताना तू शेजारच्या घरी वट्ट्यावर कट्ट्यावर बसत जाऊ नको बाळा. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, भगवान शिवाचा शब्द म्हणजे सर आखोपे, पतीचा शब्द कधीच मोडायचा नसतो बाळा. आणि त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्दाचं तू पालन कर, शिवपूजनामध्ये व्यस्त राहा आणि हा संसार धन्य करून दाखव, जेणेकरून त्या ठिकाणी आमचंही नाव पाठीमागे निघणार आहे. पहा, आपल्या मुलीनं संसार चांगला केला म्हणजे नाव कोणाचं निघतं हो? कोणाचं? आईबापाचंच नाव निघतं ना. म्हणून मुलीला जन्म दिल्यावरती हे संस्कार देऊन आपण पाठवणी करताना या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. मुलीला स्वयंपाक पूर्ण शिकवला पाहिजे, पदर घ्यायचं शिकवलं पाहिजे, अंगभर वस्त्र धारण करायचं शिकवलं पाहिजे, पतीची सेवा, शिवपूजा हे आई वडिलांनी आपल्या मुलीला प्रथमच शिकवलं पाहिजे, स्वयंपाक, आहे की नाही? अन्यथा आता मॉडर्न जमान्यातल्या मुली आल्या, आहे की नाही, अमेरिकेची सून केली आणि तिनं फोन लावला मैत्रिणीला गावाकडच्या, हे बघ मला पोळी करायला सांगितले, पोळी कशी करायची? फोनवरती विचारू लागली. ती काय म्हणली, एवढं काय त्याच्यात अवघड आहे? गावाकडच्या मुलीनं मॉडर्न जमान्यातल्या अमेरिकेच्या मुलीला सांगितलं पोळी करायचं काय अवघड आहे? काय नाही म्हणले, गॅस पेटवायचं. ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं,
डाळ शिजू घालायची, त्याच्यामध्ये साखर टाकायचं आणि झालं म्हणले गॅसवर ठेवून त्याला भरपूर शिजवल्यानंतर पुरण वाटून टाकायचं, झाल्या पोळ्या. एवढा शब्द ऐकला आणि चटकन त्या ठिकाणी गॅस लावला, पाणी ठेवलं, डाळ ठेवली, त्याच्यामध्ये साखर टाकली आणि तो पुरण शिजून झाल्यानंतर शब्द काय होता, पुरण वाटून टाकायचं म्हणल्यानंतर तिनं थोडं थोडं पुरण सगळ्या गल्लीत वाटून टाकलं. पतीने विचारलं झाल्या का पोळ्या? हो मी वाटून आले. काय वाटून आलं? सगळा इतिहास सांगितला. आहे की नाही? असं फजिती व्हायला नको ना. आणि म्हणून मुलीला आपल्याला पूर्ण स्वयंपाक शिकवला पाहिजे. नांदायला जाताना आई वडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांची सेवा कर, पतीची सेवा कर, शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत प्रेम ठेव. अशा जर गोष्टी आपल्या आईनं जाताना मुलीला सांगितल्या तर भांडण होणार नाहीत बरं का. मौन धारणा हे शब्द जीवनामध्ये अवलोकन केला तर या ठिकाणी आपण बऱ्याचशा भांडणापासून दूर होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं सती मातेला त्या ठिकाणी आपल्या आईनं संपूर्ण अशा नांदायला जायच्या गोष्टी सांगून अश्रुनयनाने ही लेक आता सासरी निघालेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली कुलती एक लेक परक्या घरी, दिली कुलती एक लेक परक्या घरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. ती एक दिली परक्या घरी, एक एकोलती एक परक्या घरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली कुलती एक लेक परक्या घरी, हो दिली कुलती एक लेक परक्या घरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. सगळी खेळली ते वाढली माहेरात, मौज केली मैत्रिणी संग मोरात. घोड्या केल्या इथे अनहोनपणा हो झाला, वाटे पोरीलाज बालपणा आठवला. घोड्या इथे गेल्या आणि माल गेल्या, अजिब पोरेला बालपणा आठवला. किती आनंदाने, हो किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. लेक एकुलती एक दिली परक्या घरी, लेक एकुलती एक दिली परक्या घरी. जाते लाडाची लेक आज सासरी,
जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी न्हाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी ना मधुनी हो दोन्ही डोळ्या मधुनी ढाळीते अश्रू सरी हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी कुलती एक दिली पर क्या घरी लेक कुलती एक दिली पर क्या घरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी नम पार्वती पते शिव हर हर महादेव पित्याला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे आईला सुद्धा दुःख झालेलं आहे आणि हे आता लेक सासरी निघालेली आहे आणि सासरी गेल्यानंतर पुढे सासरी गेल्यानंतर आईनं सांगितल्याप्रमाणे सतीनं संसार केला का सतीच्या जीवनामध्ये पुन्हा भगवान शिव परमात्म्यांनी कशा प्रकारे हा संसार पुढे घेऊन जाऊन सतीनं स्वतःला अग्नीनं भस्म केलं आणि पुढे पार्वती नावाने ही सती कशा प्रकारे जन्माला येईल जर योग आलाच तर या सगळ्या शिवकथा आपण पुढील वर्षीय शिवकथेमध्ये श्रवण करणार आहोत शिवकथेचा नियम आहे एकाच महाराजांची आपण 3 वर्ष कथा ऐकली पाहिजे त्याचं कारण पहिल्या वर्षी जे महाराज सांगतात ते दुसऱ्या खंडामध्ये तेच प्रवेश करतात पार्वती खंडामध्ये तिसऱ्या वर्षी पुन्हा गणेश खंड गणेशाचा विवाह सोहळा म्हणजे 3 वर्षे एकाच महाराजांची कथा ऐकल्यानंतर तुम्हाला पुढील शिवकथा लक्षामध्ये राहतात आपण सुज्ञ आहात वाचून जगून राहिलो योगायोगानं भेट झाली तर पुन्हा पुढील वर्षी येण्याचा योग येईल आणि इथून पुढील कथा आपण पुढच्या वर्षी कथा श्रवण करूया बघा जन्म झाला आहे लाकडामध्ये मरण आहे लाकडामध्ये गर्व जीवनामध्ये करू नका आईवडिलांची सेवा करा बहीण भावामध्ये प्रेम ठेवा आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करा परमार्थ जीवनामध्ये अवलोकन करा काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार या षडविकाराचा विनाश करून जीवनामध्ये एक चांगला माणूस म्हणून घेण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये करावा याचसाठी केलेला हा अट्टाहास जन्माला आल्यानंतर नाव ठेवताना पाळणा कशाचा लाकडाचा शाळेत शिक्षण घेत असताना मास्तरची छडी कशाची लाकडाची ज्यावेळेस हळदीचा मांडव घातला तो मांडव कशाचा लाकडाचा तिथून शेवटची अंत्ययात्रा कशावरती मग गर्व कशासाठी एकीकडे डोली निघालेली आहे आणि एकीकडे आरती निघालेली आहे दोन्हीही सुहासिनी आहेत आणि आरतीवर झोपलेली स्मशानाकडे निघालेली सुहासिन डोलीमध्ये बसलेल्या सुहासिनीला बोलू लागलेली आहे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय आहे ग अशा पद्धतीचा संवाद सांगत असताना एक डोली चली एक आरती चली हो एक डोली चली एक अर्थी चली फर्क दोनों में क्या है बता दे सखी फर्क दोनों में क्या है बता दे सखी फर्क दोनों में क्या है बता दे सके फर्क दोनों में क्या है फर्क दे सके एक
एक डोली चली एक अर्थी चली, एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। चार तुझ में लगे चार मुझ में लगे, 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 फूल तुझ पर चढ़े फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े फूल मुझ पर चढ़े, फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, तू तो बैठ के चली मैं तो लेट के चली, तू तो बैठ के चली मैं तो लेट के चली, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। मांग तेरी भरी मांग मेरी भरी, मांग तेरी भरी मांग मेरी भरी, चूड़ी तेरी हरी चूड़ी मेरी हरी, चूड़ी तेरी हरी चूड़ी मेरी हरी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, दोनों में क्या है बता दे सके। तू विदा हो चली मैं अलविदा हो चली, तू विदा हो चली मैं अलविदा हो चली, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके। तुझे देखे पिया तेरे रोते हुए, तुझे रोने किया तुझे रोने किया, मुझे देखे पिया मेरे हंसते हुए, तुझे रोने किया मेरे हंस के हुए, दोनों ने क्या है बता दे सके, ए दोनों में फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे चली, तू तो लकड़ी से चली जय बोले। उस लकड़ी में जली, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे चली, फर्क दोनों में क्या है बता दे चली। जातानाही लाकडच आहेत येतानाही लाकडं आहेत, मग फरक कशामध्ये आहे, आणि म्हणून जीवनातून दूर करा आणि परमार्थ आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून आपण आपल्या संस्काराच्या बळावर मार्गाने राहा। हे सगळं कार्य करत असताना कुणी चांगलं म्हणेल वाईट म्हणेल, परमार्थ करताना भजन करताना कीर्तन श्रवण करताना कथा ऐकताना पूजा पाठ करताना कुणी चांगलं म्हणेल कुणी वाईट म्हणेल, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे। लोकांचं काय आहे, लोक काय करतात, लोक कसं बोलतात ऐका। लोक दोन्हीकडून बोलतात। पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात,
पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरगं बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात. अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपलं थिंडतो म्हणतात. भजनाला गेलं तर मोकळा आहे, याला काय कामधंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेला तर हा नास्तिक आहे असं म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात, कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केले तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, रनिंग करून जिम लावून तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झालाय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात, कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात. समाजासाठी काहीतरी केलं तर याच्या पाठीमागे स्वार्थ आहे असं म्हणतात, समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात. लोकांचं असंच आहे, लोक पायी चालूही देत नाहीत आणि बसूही देत नाहीत, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत. लोकांचं कसं आहे, आपण त्यांच्या नजरेत केव्हा चांगले, आपण जर त्यांच्या मनासारखं वागलं तर त्यांच्या नजरेत आपण चांगले, त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर आपण त्यांच्या वाईट आहेत. आणि म्हणून जीवन आपलं आहे, जन्म हा अखेरचा, लास्ट एंड इथं होणार आहे. आणि म्हणून आपलं जीवन मनसोक्त आनंदाने प्रेमळ अंतकरणाने वावरून आनंदाने खेळून जगायचं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत केलेल्या कथा श्रवण करायच्या आहेत. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण माझीही तब्येत बिघडलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण कालपासून ते परवा दिवशीपासून तब्येत थोडीशी खराब आहे. आणि त्यातल्या त्यात पाहायला गेलं तर अपेंडिक्सचं ऑपरेशनसुद्धा झालेलं आहे. 3-3, 4-4 तास, 1 तास जागेवर बसून बोलायचं. आणि म्हणूनच जेवणाची आट होती बरं का. आज सांगतो तो शब्द, जेवणाची आट म्हणजे साधारण भोजन कशासाठी, तर याच्यासाठी होतं भक्तांच्या प्रेमापोटी. आणि या जन्माला आल्याचं सार्थक आपल्याकडून भोलेनाथ आशीर्वाद रूपाने ही कथा वधवून घेत आहे, याचा आनंद म्हणून भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादानं बळावर 7 दिवस या ठिकाणी कथा श्रवण केलेली आहे, सांगितलेली आहे. तुम्ही आनंदाने लेकराची कथा गुणांतकरणाने श्रवण केलात, अगदी आनंद झालेला आहे. आणि आता याच ठिकाणी आपल्या या कथेला विराम करत असताना 5वी ते 12वी आपली जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये आपली लहानशी मुलं त्या ठिकाणी पाठवायची असतील तर त्यामध्ये आपल्या संस्थेचं या ठिकाणी चार्ट आहे. आपल्या मुलांना गायन, वादन, संस्कार, योग, ध्यान, अभ्यास, प्रवचन, कीर्तन, मृदंग, गायन, कथा, कीर्तन यासह आपल्याला संस्कार व शालेय शिक्षण आपल्याला ज्याला पाहिजे त्यालाच दे दादा. बघा, दादा सगळ्यांना देऊ नको, ज्याला हवं आहे त्यालाच दे. अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलामुलींना 5वी ते 12वी आमच्या संस्थेमध्ये पाठवू शकता. मुलींसाठी सेपरेट हॉल आहे, मुलांसाठी सेपरेट हॉल आहे, डॉक्टरची सगळी व्यवस्था आहे, घरच्यासाठी सगळी व्यवस्था आहे. आपण सर्वांनी जास्तीत जास्त बहुसंख्येने येणाऱ्या जूनमध्ये आपल्या मुलामुलींना आमच्या संस्थेमध्ये पाठवून योग्य ते संस्कार त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून द्यावे, एवढंच या प्रसंगी सांगून पुन्हा एकदा झालेली शिवकथा ब्रह्मांड भोलेनाथाच्या चरणी समर्पित करून आम्ही आपल्या या शिवकथेतून आज रजा घेत आहोत. रजा घेऊन आमचे 2 गायक आणि 1 वादक इथं थांबणार आहेत. आम्ही पुढील शिवकथेला अकलूज टेंभुर्णी पुणेजवळ उद्यापासून शिवकथा सुरू आहे. आम्ही आज शिवकथा झाल्यानंतर लगेच तुम्हा सर्वांच्या प्रेमाने
तुम्हा सर्वांची रजा घेऊन आम्ही या ठिकाणी आज प्रस्थान करत आहोत. असंच प्रेम आमच्यावरती सदैव आपलं राहावं. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द अपशब्द गेला असेल, तुमचंच लेकरू समजून आपण ती चूक क्षमा करावी. जे योग्य वाटलं ते जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं. आणि आता सर्वांना शरणार्थ करून आम्ही आमच्या गावाला जाऊन पुन्हा भेट, शिवदास म्हणे भेटी पुन्हा भेटी योगायोगे, याप्रमाणे आम्ही शेवटचा तुम्हाला शिवशरणार्थ घालून या शिवकथेच्या आरतीकडे वळणार आहोत. हो आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा शिव शरणात घ्यावा, अमुचा शिव शरणात घ्यावा, घ्यावा घ्यावा बोला. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. हो आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा असू द्यावी, आता थोडी कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा असू द्यावी. आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. शिवदास म्हणे भेटी, शिवदास म्हणे भेटी, पुन्हा भेटी योगायोगे, पुन्हा भेटी योगायोगे, पुन्हा भेटी योगायोगे, योगा हे पुन्हा भेटी योगा, पुन्हा भेटी. पद सारे घर घर दसांग, पद सारे घर घर दसांग, सात पद पद पग घरे पद सांग सा सा. हे पुन्हा योग योग, पुन्हा भेटी हे योगा योग.
भेटी पुन्हा भेटी योगा मी दान आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात आम्ही जातो आमुच्या गावात पार्वतीपते शिव हर हर शिवदास म्हणे भेटी पुन्हा भेटी योगा योगे वाचून जगून पुन्हा जर भेटण्याचा योग आला तर पुढील वर्षीच्या शिवकथेमध्ये आपण पुढील शिवकथा पाहूया ऐकूया श्रवण करूया शेवटचा संदेश तरुण मुलामुलींनी संस्काराच्या बळावर आईवडिलांची मान खाली जाणार नाही असं कृत्य जीवनामध्ये करा खूप शिका खूप लायक बना खूप ज्ञानी बना पण चार चौघातून आपला आई आणि बाप जात असताना आपल्या आई आणि बापाची मान खाली नाही गेली पाहिजे असं कार्य जीवनामध्ये करू नका भगवान भोलेनाथाची ही शिवकथा फळाला आली असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि म्हणून आईवडिलांनीही स्वतः गळ्यामध्ये इष्टलिंग घाला रुद्राक्षाची माळ घाला तुळशीची माळ घाला कपाळाला भस्म धारण करा आपल्या मुलामुलींनाही संस्कार प्राप्त करून द्या शिवकथेला घेऊन या कीर्तनाला घेऊन या शिबिरामध्ये